नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे टॉप ग्रीन झोन आहेत ज्याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन कमी आहे अदर झोनच्या कम्पेअरमध्ये अशा झोनची माहिती बघितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे टॉप 5 झोन बघणार आहोत की ज्या झोनमध्ये कॉम्पिटिशन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत. जवळपास 70 ते 80% विद्यार्थ्यांचे फॉर्म आतापर्यंत भरून झालेले आहेत आणि 20 ते 30% विद्यार्थी हे फॉर्म भरण्यासाठी शिल्लक आहेत. आणि जो फॉर्म भरण्याचा ॲप्लिकेशन डेट आहे तो आता 4 ते 5 दिवस इतका राहिलेला आहे आणि या 4-5 दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज येण्याची शक्यता आहे. सर्व्हर डाऊन होण्याची शक्यता आहे, कारण या 4 ते 5 दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेबसाईटला लोड असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा आता फॉर्म भरून घ्यायला हरकत नाही. परंतु फॉर्म भरून घेण्याआधी आपला जो मागचा व्हिडिओ आहे सेफ झोन कोणते ते सेफ झोन बघून त्या झोनमध्ये ॲप्लिकेशन करू शकता. त्यासोबत आता काही मी झोन सांगणार आहे त्या झोनमध्ये बिलकुल ॲप्लिकेशन करू नका, कारण या ठिकाणी मेरिट खूप जास्त जातं आणि जर तुमची तयारी असेल जास्त मार्क पाडण्याची 80+ मार्क घेण्याची तर मात्र या झोनमध्ये आपण फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर आपण कोठे राहता ही सुद्धा गोष्ट ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना मॅटर करते. आणि जर आपण 80+ मार्क घेण्याची तयारी करत असाल आणि आपल्याला होमटाऊन जर पाहिजे असेल, आपला राज्य, आपला जिल्हा किंवा आपला विभाग पाहिजे असेल तर आपण हा जो डेंजर झोन आहे त्याच्यामध्ये सुद्धा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर बघूया आपण डेंजर कोणते झोन आहे, त्या ठिकाणी परसेंट कॉम्पिटिशन किती असणार आहेत हे बघूया. तर बघा, पहिला जो डेंजर झोन आहे तो नॉर्दर्न रेल्वे दिल्ली, याच्यामध्ये जवळपास 10.6 लाख अर्ज आलेले आहेत आतापर्यंत आणि 4,785 इतके वॅकन्सी होत्या आणि परसेंट कॉम्पिटिशन हे 221 इतकं असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे गुवाहाटी, याच्यामध्ये 5.1 लाख अर्ज आलेले आहेत आणि 2,048 इतक्या वॅकन्सी आहेत. तर परसेंट कॉम्पिटिशन रेशिओचा विचार करायचा झाल्यास 246 इतकं परसेंट कॉम्पिटिशन या झोनमध्ये सुद्धा आहे. त्याच्यानंतर पुढील झोनचा विचार करायचा झाल्यास ईस्टर्न रेल्वे कोलकाता, याच्यामध्ये 4 लाख अर्ज आलेले आहेत आणि जागा ह्या 1817 आहेत आणि परसेंट कॉम्पिटिशनचा विचार करायचा झाल्यास या झोनमध्ये 320 इतकं परसेंट कॉम्पिटिशन असणार आहे. त्याच्यानंतर पुढचं जे झोन आहे ते म्हणजे ईस्ट सेंट्रल रेल्वे, याच्यामध्ये 1251 इतक्या वॅकन्सी होत्या. तर 3.3 लाख अर्ज आलेले आहेत आतापर्यंत या झोनसाठी आणि या झोनमध्ये परसेंट कॉम्पिटिशनचा विचार करायचा झाल्यास 257 इतकं परसेंट कॉम्पिटिशन असणार आहे. त्यामुळे हा सुद्धा झोन रेड झोनमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो म्हणजे नॉर्थ सेंट्रल रेल्वे प्रयागराज, याच्यामध्ये 4.1 लाख अर्ज आतापर्यंत आलेले आहेत आणि 2020 इतक्या वॅकन्सी असून याच्यामध्ये परसेंट कॉम्पिटिशन हे 199 आतापर्यंत आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की हे जे परसेंट कॉम्पिटिशनचा रेशिओ आहे किंवा ॲप्लिकेशन फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या जी आहे ती दिवसागणिक दिवसाला बदलू शकते. काही डेंजर झोन आहे ते फायनल यादीमध्ये डेंजर झोन हे ग्रीन झोनमध्ये येऊ शकतात, काही ग्रीन झोन हे रेडमध्ये पण जाऊ शकतात. त्यामुळे फॉर्म भरत असताना ॲप्लिकेशन, त्या ठिकाणी असलेल्या व्हॅकन्सी, ॲप्लिकेशन फॉर्म किती भरलेले आहेत, त्याच्यानंतर परसेंट कॉम्पिटिशन किती आहे, या सर्व गोष्टीचं ॲनालिसिस करून आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरा जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही सुद्धा गोष्ट अतिशय मॅटर करत आहे. तर आता शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडणार नाही, परंतु आपण अंदाजे ॲप्लिकेशन फॉर्म न भरता ॲनालिसिस करून फॉर्म भरणं गरजेचं आहे. आणि सर्वात जास्त पुढचा जो झोन आहे तो हुबळी झोन आहे. हुबळी झोनमध्ये सुद्धा ॲप्लिकेशन फॉर्म भरू नका, कारण हुबळी या झोनमध्ये व्हॅकन्सी खूप कमी प्रमाणामध्ये आहेत. जवळपास 600च्या आसपास 591 व्हॅकन्सी आहेत आणि या 591 व्हॅकन्सीसाठी 2 लाखापेक्षा जास्त अर्ज येणार आहेत. त्यामुळे हुबळी झोनचं जे कॉम्पिटिशन असणार आहे ते 600 असणार आहे. 600 परसेंट कॉम्पिटिशन हुबळी झोनचा असणार आहे. त्यामुळे हुबळी झोनला मात्र तुम्ही अवॉइड करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ही जी डेंजर झोन आहेत ते सांगितलेले आहेत, तरीसुद्धा आपण ॲनालिसिस करून ॲप्लिकेशन फॉर्म भरावा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपण
आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना रेल्वे भरतीचं अशाच प्रकारचं नवनवीन अपडेट भेटत राहतील. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.